अर्जुनाचा अवतार आहे, त्याने आत्मज्ञानाचा उपदेश केला. नंतर आता सुभद्रा आणि अर्जुनाचा विवाह सोहळा, फार मोठी कथा आहे, मी सांगणार नाही. कारण तितका आपल्याकडे वेळच नाही, नाही का? नाही तर सुभद्रेचं लग्न अर्जुनाचं सुभद्रेचं लग्न कसं झालं? भगवान कृष्णाची सुभद्रा बहीण भगवान कृष्णाने अर्जुनालाच कशी दिली? फार गोड कथा. सुखदेव सांगतात, राजा भगवान कृष्ण राज्य कारभार करत होते. 7वा दिवस बा पापी लोक माजले. या पाप्याला मारण्यासाठी जगाच्या मालकाने अवतार घेतला, पण स्वतःचे मुलंच पाप करू लागले. आता काय करायचं? त्याच भगवान कृष्णाने सांगितलं, न्याय सगळ्याला सारखा आहे, म्हणजे यांना पण मारलं पाहिजे. काय करायचं? यादवाचं कुळ असणारं पाप कर्म करत असताना राजा नाश झाला पाहिजे या विचारात भगवान कृष्ण होते. या यादवाचा नाश झाला पाहिजे म्हणून भगवान कृष्णाने काही जे ऋषी साधू संत होते, पिंड काढण्याच्या तीर्थाच्या ठिकाणी जायचं सांगितलेलं आहे. सगळे साधू संत आता त्या जंगलामध्ये गेले. भगवान कृष्णाची मुलंही त्या जंगलात खेळत होते. 2 मुलं होते, साम आणि प्रद्युम्न नावाचा मुलगा. ज्यावेळेस जंगलात खेळत होता, असं वडाचं झाड होतं, त्या झाडाखाली एक साधू होते, अंतर्ज्ञानी साधू होते. मला सांगू का, साधूची कधीच कोणी चेष्टा करायची नाही. कोण काय आपल्याला काय माहित, म्हणून अंतर्ज्ञानाचा भाव तो साधू सांगत होते. पण साम नावाचा मुलगा म्हणला, काय कळतं ह्या लोकाला? म्हणून प्रद्युम्न नावाच्या मुलाला त्याने काय केलं माहितीये का? त्याच्या पोटाला साड्या बांधल्या आणि त्याचं पोट वाढवलं. साम नावाचा मुलगा त्या साधूकडे घेऊन गेला, म्हणला, महाराज ही माझी बायको हिला काय होईल ते सांगा बरं. आता पोट बांधलेलं, चिंध्या बांधलेलं सगळं माहित होतं त्याला, साडी नेसवलेली. साधूला राग आला, अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि म्हणले, हिला मुसळ होईल. मुसळ म्हणल्या घाई भरलं, ते पोटाच्या चिंध्या सोडल्या, तेवढ्यात मुसळ बाहेर आलं. धाड दिशी उग्र सैनीला सगळं सांगितलं. त्या मुसळाचे, त्या लोखंडाचे बारीक 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 बारीक. साधू तेवढी म्हणले नाही बरं काय, साधू म्हणले, माझी चेष्टा करता हिला मुसळ होईल आणि त्या मुसळाने तुमच्या कुळाचा नाश होईल. आता उग्र सैनीला माहित होतं या मुसळाने कुळाचा नाश होणार आहे, म्हणून त्याने त्या लोखंडाचे बारीक तुकडे केले आणि समुद्रात फेकून दिले. त्यातला एक तुकडा असणारा माशाने गिळला पा, आणि तोच मासा एका व्याधाने पकडला. ए राजा, तो मासा फाळला, त्यातून बारीक अशा प्रकारचा आणि दार लोखंडाचा तुकडा निघाला. त्या जरा नावाच्या व्याधाने तो अनिदार टोकाचा तुकडा बाणाला लावला. राजा, व्याधाचं कुळ आता भगवान कृष्ण निजधामाला जाणार. सुखदेव सांगतात, राजा आता भगवान कृष्ण निजधामाच्या जाण्याच्या तयारीत. पण उद्धव आडवा आला. उद्धव बोलत होता. उद्धवाला सांगितलं भगवान कृष्णाने, मी निजधामाला जाणार आहे, तू माघार आ. उद्धव म्हणला, देवा मी तुला जाऊ देणार नाही. उद्धव कोण होता? देवाचा निजभक्त होता. निजभक्त म्हणायचं कोणाला? आपल्या जवळचं कोणाला म्हणायचं माहितीये का? तुमच्या मनामध्ये जर एखादी गुपित गोष्ट आहे ती तुम्ही कोणाला सांगता, न सांगायजोगी गोष्ट कोणाला सांगता? आपल्या जीवलग जवळच्या व्यक्तीला. तसं भगवान कृष्णाच्या काही गुपित गोष्टी होत्या, त्या उद्धवाला सांगत होते. त्यापैकी ही एक गोष्ट, मी निजधामाला जाणार. उद्धव म्हणला, देवा जाऊ नको रे. माझ्या उद्धवाला दुःख झालं, पण उद्धव निघाला. उद्धवाला सांगितलं भगवान कृष्णाने, तू थांब. राजा, उद्धव विनंती करत होता, देवा मी तुला जाऊ देणार नाही. माझ्या उद्धवाला दुःख झालं, पण भगवान कृष्णाने सांगितलं, उद्धवा
माझं काम संपलं. तुम्हाला सांगू का, शहाणी माणसं काम संपल्याच्या नंतर थांबत नाहीत, त्याला शहाणपणा म्हणायचं नाही का. आज भागवत समाप्ती आहे, समाप्ती झाल्यावर आम्ही थांबू नये, याला काय म्हणायचं? शहाणपणा. आता तो भागवत झाला, आता कशाला थांबला? हे शहाणपणाचं लक्षण आहे. भगवान कृष्ण म्हणले माझं काम संपलेलं आहे का. काम संपल्यावर थांबता येतं का? तिथं थांबता येत नाही. आणि जर थांबला तर मग गालबोट लागतं, एवढं लक्षात ठेव. नाही थांबायचं. ज्या कामाला आम्ही इथं आलोत ना, ते काम झालेलं आहे. तुम्ही आम्हाला ज्या कामाला इथं आणलं ते काम पूर्णत्व झालेलं आहे. भगवान कृष्णाने सांगितलं, जे काम मला करायचं होतं ते काम मी पूर्ण केलं, आता मी थांबणार नाही. नाही थांबायचं. सुखदेव सांगतात, राजा भगवान कृष्ण निजधामाला जाण्याच्या तयारीत उद्धवाला भगवान कृष्ण उपदेश करतात. अनेक प्रकारचा उपदेश आहे. उद्धवा, मी आता गेल्याच्या नंतर आजपासून 7व्या दिवशी प्रलय काळ येणारी सगळं संपणार आहे. हे सगळी असणारी द्वारका नगरी असणारी समुद्रात जाईल. उद्धवा, तू माझं ब्रह्मज्ञान घेऊन तिकडे राहा. सुखदेव सांगतात, राजा तो उद्धव असणारा, उद्धवाला अशा प्रकारचा उद्बोध, अशा प्रकारचा भगवान कृष्णाने उपदेश केला. आता यादवाची बुद्धी भ्रष्ट झाली बा. यादव दारू पित होते आणि दारूमुळे त्या ठिकाणी यादवाचं त्यांच्यातच भांडण झालं आणि त्यांनी एकमेकाला मारून टाकलं. यादव संपले. पूर्ण यादवाचा नाश झालेला आहे. आता भगवान कृष्ण निजधामाला जाणार. जरा नावाचा व्याध असणारा शिकारीला आलेला आहे. भगवान कृष्ण अशा वडाच्या झाडाखाली बसलेले आणि समोरून हरिण जात होतं. जरा नावाच्या व्याधाने बाण सोडला. तो जगाच्या मालकाच्या भगवान कृष्णाच्या पायाला लागला आणि त्याच बाणाने माझा जगाचा मालक निजधामाला विमान आलं आणि निजधामाला जात होता. पण त्याच्या अगोदर व्याधाला विमान आलं. व्याध आला. व्याधाने तक्रार केली, भगवान मला माफ करा. भगवान कृष्ण बोलत होते, व्याधा तुझा काय गुन्हा? हे तर माझ्या कर्माचं फळ आहे. बघा, विश्व ब्रह्मांड नायक ज्या जगाच्या मालकाने या भूतलावर अवतार घेतला आणि अवतार कार्य संपल्याच्या नंतर शेवटची यात्रा, शेवटचा श्वास एका व्याधाचा बाण लागून त्याला निजधामाला जावा लागलो. याच्या मागं भगवान कृष्णाचं कर्म म्हणजे पाप आहे. भगवान कृष्ण त्या व्याधाला बोलत होता, दुःख करू नको, हे माझं कर्म आहे. तुझ्याच बाणाने मी जातो, याच्या मागं माझं पाप आहे. कोणतं पाप केलं? याच्यासाठी आपल्याला इकडे जावं लागतं. राम अवतारामध्ये अगत आणि वाली हे 2 भाऊ होते. पण ज्यावेळेस वाली पाप कर्म करत होता ना, तर रामाने त्या वालीला बाण मारला होता लपून, आणि त्या बाणाने वाली गेलता. वालीनं सांगितलं, रामा असा लपून बाण मारतोस का? समोर ये. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, वाली आज या बाणाने तू मरतोस, पण पुढच्या अवतारात तुझ्या बाणाने मी जाईल. आणि वालीचा अवतार कोण होता? तो व्याध. भगवान कृष्णाने व्याधाला सांगितलं, व्याधा हे मागच्या जन्माचं माझं पाप हे, दुःख करू नको. दोघाचाही उद्धार झाला. भगवान कृष्ण निजधामाला गेले. हो, द्वारकेला वसुदेवाला देवकीला सांगितलं, त्यांनी देह सोडला. देवकी, रोहिणी, वसुदेव यांनी आपापले प्राण सोडले. शेवटी अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव हे पण गेले. अंतिम उपदेश 7वा दिवस आहे. हे राजा, सुखदेव सांगतात, राजा जीवन हे घडीच्या काट्यासारखं पहा. ही घडी लावली ना तुम्ही, हिला 3 काटे आहेत का नाही? एक काटा आहे त्याचं नाव सेकंड काटा, दुसरा काटा आहे त्याचं नाव मिनिट काटा,
आणि तिसरा काटा आहे त्याचं नाव तास काटा. तसं जीवन नाही. बालपण हे शेकंड काट्यासारखं आहे. तुमचं आमचं बालपण कधी गेलं कळालं का तुम्हाला? लहानपण बालपण तुमचं कसं गेलं सांगता? अहो तुम्हालाच कळालं नाही, ते निघून गेलं आनंदात. तरुणपण मिनिट काट्यासारखं चाललंय, पण म्हातारपण जात नाही. म्हातारपण म्हणलं की दिवसाची भरती नाही का, जगा वाटत नाही आणि मरण येत नाही, त्याचं नाव हे म्हातारपण. सुखदेव सांगतात, राजा माणूस जन्माला येत असताना कसा जन्माला येतो? तुम्ही जन्माला आले ना, कशी जन्माला आले? हसत जन्माला आले का? हसत? कोणी पाहिलं का एखादा लेकरू जन्माला आल्यावर हसू लागलं जन्मतानी? हा नाही ना, रडत जन्माला येतो. त्याला जन्माची पद्धत सांगितली. माणसाने रडत जन्माला यावं आणि हसत मरावं. राजा काय जीवन आहे रे माणसाचं. रडत जन्माला येतो आणि हसत मरतो, याला जीवन म्हणतात. काय काय जीवन असतं. माणूस ज्या जन्माला आला ना, जन्माला आल्यावर त्याला कपडा असते, पकवंत असते पांढरा, आणि मेल्यावर पांढराच. जन्माला आला माणूस की पांढरा कपडा असते, त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळतात. मेल्यावर बी त्याला पांढरा कपडा असते, त्याच्यातच गुंडाळतात. मला सांगा, मेल्यावर ज्या माणसाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळतात त्याला त्या पांढऱ्या कपड्याला यांनी लय कमीलं म्हणून काही खिशे असतात का? काहीच नाही, नाही का? जन्मल्यावर जसं असतं का तसं मेल्यावर पण असतं. माणूस जीवनामध्ये आला तसा जात असतो. अंतिम उद्देश 7वा दिवस आहे. कश्यप नावाचा ब्राह्मण असणारा साप उतारी होते. त्या काळात साप जर डसला ना तर उतारी असायचे. पा साप उतारी माहिती आहेत का तुम्हाला? कश्यप नावाचा ब्राह्मण होता, तो आता साप उतारी होता. म्हणून तो राजाच्या नगराला निघाला. जात असताना वाटात तक्षक भेटला. दोघांची भेट झाली. कुठं चाललास? राजाला तक्षक 2 सोनारे. तिथं तक्षक 2 सोनारे. हो, त्याच्याकडे चाललो. काय करणार आहेस? काही नाही, त्याला जिवंत करणार आहे. तुला करता येतं का? तक्षकाने सांगितलं. हो, करता येतं. परीक्षा पाहिली तक्षकाने त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणाची. असं हिरवगार झाड होतं, त्या झाडाला चावा घेतला. झाड सुकून गेलं. तक्षकाने चावा घेतला. पुन्हा त्याने आपल्या मंत्र सामर्थ्याने पुन्हा त्याला हिरवं केलं. राजा ह्याला वाटलं आता तक्षक आपण चावलो तरी बी राजा मरणार नाही, म्हणून तू कशासाठी त्याला जिवंत करणारी? कश्यपाला विचारलं, आम्हाला पैसा पाहिजे. हे पैसा तर मी इथं बी देतो. ते म्हणलं मग इथून वापस जातो. तक्षकाने आपल्या डोक्याचा लाल मणी कश्यप नावाच्या ब्राह्मणाला दिला. ब्राह्मण गेलेला आहे. 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची त्या ठिकाणी पूजाही झाली. सुखदेवाची यथासांग पूजा केलेली आहे. आता शुकाचार्याला राजा परीक्षितीला वाटलं की माझं मरण टळलं. तेवढ्यात एक असणारा विद्वान ब्राह्मण असा फुलाचा हार घेऊन येत होता. तो हार हाणीत असताना पाहिलं त्याच फुलामध्ये एक तक्षक दडलेला होता. तो हार राजाच्या गळ्यात पडता पडता त्या फुलामधून त्याने आपलं रूप प्रगट केलं. कडकडून असा चावा घेतला. इमानानं राजा परीक्षितीचा उद्धार झाला. या भागवत कथेने अनेकाचा उद्धार झालेला आहे.
पिशाच योनीच्या सुद्धा समोर असणारी आत्मदेव धुंदुलीची कथा आहे. त्यांचा पण भूताच्या योनीत गोकर्ण महाराजाची कथा, धुंदू कार्याचा सुद्धा त्या ठिकाणी पिशाच योनीतून मुक्त व्हावा म्हणून गोकर्णाने भागवत कथा सांगितली. त्याचा पण त्या ठिकाणी उद्धार झाला. या भागवत कथेने प्रत्येकाचा उद्धार झाला. आम्ही 7 दिवस तुम्ही जे मला माझ्या मनाने तुम्ही जी भागवत कथा ऐकली, तुम्हा माय माऊल्याचे धन्यवाद. पूजाला उशीर होईल. त्या अजूनच चलू द्याच म्हणायचे. कोणाकोणाचा उद्धार झाला हो भागवताने? समोर असणारी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा लिहिली आहे. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण ओव्हर टाइम देतात का? 7वा दिवस आहे. ते म्हणते हो घ्या. तानकुब्ज नावाच्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. शरीर सत्ता संपत्ती होती पण संतती नव्हती. त्या ब्राह्मणाला लेकरू बाळत नव्हतं. त्याच्या दारामध्ये गाय होती, ती गाय पण वांजच होती. तो ब्राह्मण आता प्रपंचामध्ये उदास आहे, उदास. धार्मिक वृत्तीचा होता पण काय करावा, विद्वान होता पण पुत्र नव्हता. एकदा एक साधू भेटला. त्या साधूला आपल्या जीवनातली संसारातली व्यथा सांगितली. लोक आम्हाला भेटतात पा. माणसाच्या जीवनामध्ये जर संतती नसली ना, सगळ्यात मोठं दुःख आहे. संपत्ती पण संतती नाही. मग आमच्याकडे देत महाराज द्यान भागवताचं नारळ. म्हणलं माय नुसतं नारळ जमत नाही, त्याला 7 दिवस तन्मन धनाने भागवत ऐकून मग नारळ घ्यावा लागतं. ही भागवतालाच येत नाही. आणि आरतीच्या टायमाला येतील द्यान म्हणती नारळ. फुकटचं आहे का ते? फुकटचं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण विचार करत होता, मला संतती नाही. राजा एका साधूला आपल्या जीवनाची व्यथा सांगितली आणि व्यथा सांगितल्यानंतर त्या साधूने सांगितलं, महाराज हे घे फळ आणि तू काय कर, तुझ्या बायकोला खाऊ घाल. ते फळ घेतलं त्याने आणि आपल्या बायकोला म्हणला, हे फळ खाय म्हणजे तुला मुलगा होईल. पण बायकोला मुलगा नको होता. तिला ते गरोदर पण नको होतं. ते काय ते ती म्हणजे नको, मला मुलगा नको. पण तिची बहीण होती पा. तिच्या बहिणीला तिनं घरानं सांगितलं, माझ्या मालकाला कोणीतरी फळ दिलं आणि मला काय म्हणायला. तिची बहीण म्हणली, तुला खाऊ वाटणं का? ती म्हणली, मला नको आहे. तिची बहीण म्हणली, मग असं कर ना, मला पहिले 11 झालेले आहेत, 12वं माझ्या पोटात आहे, हे तुला मी देऊन टाकते, तू फक्त गरोदराचं सोंग कर. ते म्हणे जमतंय. मग ते फळ काय केलं माहिती का? ते फळ तिनं गाईला खाऊ घातलं. फळ गाईनं खाल्लं आणि ही धुंदुली जी होती का, ही गरोदरपणाचं सोंग करू लागली. बहिणीचे जसे दिवस वाढतील तशा पोटाला ती धुंदुली असणारी चिंध्या बांधू लागली. चिंध्या पोट वाढिलं तिनं. 1 महिना, 2 महिना, 3, 4, 5, 6, हा काय गरोदरपणाचं सोंग घेतलं. 7, 8, 9 महिन्यात एवढ्या चिंध्या बांधल्या पोटाला आणि पोट वाढिलं. बालकाला म्हणजे मला दिवस गेले.
आनंद झाला त्याला. 9 महिने 9 दिवस झाला बहिणीला मुलगा झाला. आपल्या पोटाच्या चिंध्या काढल्या आणि सांगितलं ते मला मुलगा झाला आणि बहिणीचा मेला. दारात जी गाय होती त्या गाईला पण मुलगा झाला. कान 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 गाईचे होते. राजा ए राजा राजा काय आनंद आहे हो. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला आनंद झाला. किती आनंद झाला. फार आनंद झालेला आहे. मला मुलगा झाला मला मुलगा झाला तो फिरत होता. दान धर्म केलेला आहे. सांगितलं बहिणीचा मुलगा मेला तुझा मुलगा आहे. आनंद झालेला आहे. आता त्याने त्याचं नामकरण केलं. धुंदुलीला जो मुलगा झालता त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. गाईला जो मुलगा झालता त्याचं नाव गौकर्ण ठेवलं. गौकर्ण जन्मले ते तीर्थयात्रेला निघून गेले. धुंदुकारीचा मुलगा आता पाप कर्म करू लागला. मुलगा मोठा झाला आणि पाप करत होता. पाप करत होता. भांडणं करीत होता. अनेक हे बिचाराचं पाप त्याने केलेलं आहे. मायबापाला रोज भांडण आणायचं. आता त्याच्या लक्षात आलं पा मुलगा नव्हता तो आता त्रास देत होता. मुलगा नाही हे एक दुःख, पण झालेला मुलगा जर बरोबर नसेल तर किती दुःख आहेत. अनेक दुःख. ते म्हणला हे नसतं तर बरं झालं असतं. झालं पण चांगलं नाही. राजा किती दुःख भेटलं रे. किती दुःख होत. कार्ट झालं पण बरोबर नाही. आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच्या दुःखातच गेला. त्याला वाईट स्त्रियाची संगत लागली आणि वाईट लोकांची संगत लागल्यामुळे एक दिवस त्या धुंदुकार्याला त्या वाईट बायाने असणार झोपेतच दगड घातला. मारून टाकलं. तो पिशाच्या उन्हीत भटकत होता. भाऊ तीर्थयात्रेहून निघून आला. दारात झोपला. अमावस्याची रात्र होती. माझा उद्धार कर माझा उद्धार कर. कोण आहेस तू. अरे मी तुझा भाऊ आहे. भाऊ पिशाच्या उन्हीत होता तो. पाहिलं भूताच्या योनीतून स्वतःच्या भावाला मुक्त करण्यासाठी तो गयेला गेला. काशीला गेला. श्राद्ध केलं पण मुक्त होत नव्हता. सुखदेव सांगतात राजा शेवटी काय करावं. त्या गौकर्णाने असंच मंडप आपल्या दारात घातला. आणि एक बांबू होता लाकडाच्या. त्या लाकडाच्या बांबूमध्ये आपल्या भावाला सांगितलं तू याच्यात बस. 7 गाठी दिल्या. एक दिवसात एक टाटा टाटा गाठ तुटत होती. ए राजा टाटा टाटा त्या 7 गाठी तुटल्या. आणि माझ्या त्या धुंदू पिशाच्या उन्हीत भटकणाऱ्या धुंदुकारीचा सुद्धा त्या ठिकाणी या भागवत कथेने उद्धार झाला. कोणाकोणाचा उद्धार झाला. 7 दिवस मी तुम्हाला भागवत कथा सांगितली. पण सांगत असताना बोलण्याच्या ओघातून माणूस कोणाला मुद्दाम बोलत नसतं एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्या गावात तुमचा आणि माझा कोणाचा दोऱ्याला दोरा पण नाही. काही देणं घेणं नाही. आमच्या मनात एकच भाव असतो. आम्ही तुमचं चांगल्यासाठी आलेलो. तुम्ही तुमचं चांगलं व्हावा. हनुमंतरायाची सगळ्यावरच असणारी तुमच्या गावावर कृपा व्हावा. तशी तुमचं दैवत फार मोठे. तुमचं दैवत एवढं मोठं म्हणून जीवनामध्ये तुम्हाला सांगू का तुम्ही कोणाला जपा न जपा पण आपल्या हनुमंतरायाला दक्षिणमुखी मारुतीरायाला अवश्य जपा. सगळ्यांनी असणारी दर शनिवारी हनुमंतरायाची आरती घ्यायची एवढं लक्षात ठेवा. जसा जमन तसा नेहमी इच्छाशक्तीनं तुम्हाला जसा घडन तसा कार्यक्रम करजा. दान पुण्य करजा. कारण हनुमंतराय तुमच्या गावावर एवढी कृपा आहे मारुतीरायाची की तुमच्या गावामध्ये सगळेच लोक सुखात आहेत. त्याचं एकच कारण की दैवत मोठं आहे.
7 दिवस या कार्यक्रमामध्ये तुम्ही तन्मन धनाने माय मावल्या भागवत ऐकलं. बोलण्याच्या ओघातून एखादा वाईट शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. 7 दिवसात ज्यांनी अन्नदान केलं असे श्री पहिल्या दिवसाचे रामकिसन तानाजीराव हेडगे, पूजाजी नारायणराव कानडे, तातेराव पुनाजी कानडे, समस्त लांडे परिवार, समस्त शेंद्रे परिवार, श्री गोपाळराव सोनाजीराव शेंदळे, पुन्हा नंतर भानुदास विश्वजी जगाडे, रुस्तुमराव विश्वजी जगाडे, किशनराव भोजाजी बालटकर, सूर्यभान शंकरराव साखरे, रंगनाथराव संभाजीराव हेंडगे, समस्त पुजारी परिवार यांचंही अन्नदान झालं. तसेच श्री कल्याणराव वामनराव देशमुख, श्री साहेबराव विनायकराव देशमुख, पप्पू माणिकराव देशमुख, श्री बबन विनायकराव देशमुख, शिवाजीराव विनायकराव देशमुख, श्री भास्कर मंचकराव देशमुख, श्री बालाजी मारुतराव मुंडे करडगावकर, गोड असं एकादशीचं फराळाचं यांचे पा. आणि उद्या सामुदायिक असणारा महाप्रसाद. ज्या अन्नदाते गावातले, ज्या लोकांच्या हाताने हे अन्नदान घडलेलं आहे, जाता जाता हनुमंतरायाला एवढीच विनंती करन की त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येऊ देऊ नको. माझ्या गावातल्या माय माऊल्या आनंदात राहू दे. हे सगळे गाव असणारं सगळेच समस्त गावकरी मंडळी आनंदात राहावा हाच भाव आमच्या मनात असन. बोलण्याच्या ओघातून एखादा वाईट शब्द निघाला असन तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. मला काही इथं कोणी कोणाला बोला म्हणून सांगितलं नाही, पण आम्ही कुठेही गेलो तर बोलत असतो, तर रोखठोक बोलणं असतं. आम्हाला काय देणं घेणं आहे. 7 दिवस 2-4 दिवसापासून माझे मित्र असणारे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे माऊली कीर्तन सोहळा चॅनलचे मालक असणारे माऊली दादा चोपडे हेही तुमच्या गावात जाणण्याला कार्यक्रम होतात. ते सोडून आपल्या गावात एका शब्दात ते आलेले आहेत. त्यांना मी सांगितलं, पुन्हा नंतर गाववालेही म्हणले आलेत तर थांबा. त्यांनी कोणतीही बाजू पाहिली नाही. चला म्हणले, आपल्या शिवाशिजाऊचं गाव आहे, दक्षिणमुखी मारुतीराय आहेत म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत, म्हणून त्यांच्याही मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य विशालजी महाराज खोले, विशाल महाराज खरात, वारकरी शिक्षण संस्था पाथरी, त्यांची वारकरी शिक्षण संस्था पाथरीला आहे. ज्याला कोणाला मुलं टाकायचे त्यांनी माझ्याकडे किंवा त्यांच्याकडे संपर्क करा. फार मोठी संस्था केलेली त्यांनी. आताही 100 मुलं त्यांच्याकडे क्लासला येत असतात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य तथा तबला वादक सुरेशजी महाराज मेटे हे आमच्या परिसरातलं वैभव, तेही 7 दिवसापासून इथं आलेले आहेत. त्यांच्याही मनापासून धन्यवाद. वामनदादा देवबाप्पा आज आले नाही, मला वाटतं त्यांच्या इथं कार्यक्रम चालू आहे भागवताचा, पूजा करून येतील. आदरणीय असणारे गायनाचार्य गंगाधर महाराज चोपडे ते या ठिकाणी साथीला आले, त्यांचे धन्यवाद. तुम्हा समस्त गावकरी मंडळीचं धन्यवाद. आता 15 ते 20 मिनिटं असणारी सगळ्या गावकरी पूजा होईल भागवताची. सगळ्यांनी पूजा करून घ्या. सगळ्याची पूजा झाल्याच्या नंतर आरती होईल. याच्या